नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनल करियर वॉरियर कट्टावरती। तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी 16 सप्टेंबर 2021 चे जेवढे चालू घडामोडीचे प्रश्न होत असतील तेवढे सगळे मी तुमच्यासाठी घेऊन आले। तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या आणि लाईक अँड शेअर करायला नक्कीच विसरू नका। चला तर मग मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आणि पहिल्या प्रश्नाकडे वळण्याआधी मी तुम्हाला काल जो प्रश्न दिला होता त्या प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेऊया। बऱ्याच विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे एकदम अचूक उत्तर दिलेले आहे मित्रांनो। तर प्रश्न काय आहे आपण ते बघून घेऊ। मग प्रश्न असा होता, हिंदी भाषा दिवस केव्हा साजरा केला जातो? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन सी, 14 सप्टेंबर। तर मित्रांनो, हिंदी भाषा दिवस हा 14 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो। मग का साजरा केला जातो? तर 14 सप्टेंबर 1949 रोजी घटनात्मक पातळीवर भारतीय संघाची अधिकृत भाषा हिंदीला मान्यता मिळाली होती। मग त्या दिवसापासून हा हिंदी भाषा दिवस हा 14 सप्टेंबर हा दिवस साजरा केला जातो। मग वळूया आता आपण आपल्या पहिल्या प्रश्नाकडे। प्रश्न पहिला, जागतिक प्रथमोपचार दिवस केव्हा साजरा केला जातो? योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, सप्टेंबर महिन्याचा दुसरा शनिवार। तर मित्रांनो, जागतिक प्रथमोपचार दिवस सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी साजरा केला जातो। मग आता जागतिक प्रथमोपचार दिवस 2021 ची थीम काय आहे? तर प्रथमोपचार आणि रस्ता सुरक्षा। प्रश्न दुसरा, ASOSAIच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, GC मुर्मू यांची। तर ASOSAIच्या अध्यक्षपदी GC मुर्मू यांची निवड करण्यात आली। GC मुर्मू म्हणजे गिरीशचंद्र मुर्मू यांची ASOSAIच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली। मग ASOSAI काय आहे? तर एशियन ऑर्गनायझेशन ऑफ सुप्रीम अडल्ट इन्स्टिट्यूशन। मग मित्रांनो, हे GC मुर्मू आता सध्या कोण आहे? तर ते वर्तमानमध्ये म्हणजे ते सध्या भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक आहे, म्हणजे CAG, कॉम्प्ट्रोलर ऑडिटर जनरल ऑफ इंडिया। कोण? तर गिरीश मुर्मू। आणि आता ते ASOSAIच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे। मग ही निवड 2024 ते 2027 या 3 वर्षाच्या कालावधीसाठी झाली आहे मित्रांनो। कोणत्या कालावधीसाठी? तर 2024 ते 2027 फक्त या 3 वर्षाच्या कालावधीसाठी ही निवड त्यांची झाली आहे। मग वळूया आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे। प्रश्न तिसरा, भारत ऑस्ट्रेलिया द्विपक्षीय मंत्रिस्तरीय संवाद बैठक कोणत्या ठिकाणी झाली? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन बी, नवी दिल्ली येथे। तर भारत ऑस्ट्रेलिया द्विपक्षीय मंत्रिस्तरीय संवाद बैठक ही नवी दिल्ली येथे झाली। मग हा आपल्या भारताचा झेंडा आणि हा ऑस्ट्रेलिया देशाचा झेंडा। मग ही बैठक केव्हा झाली होती? तर 11 सप्टेंबर 2021 रोजी। मग या बैठकमध्ये काय चर्चा झाली होती तर ते सुद्धा आपण बघून घेऊ मित्रांनो। मग या बैठकमध्ये दोन्ही देशांचे विदेश मंत्री आणि संरक्षण मंत्री यावेळी एकत्र आले होते। मग ऑस्ट्रेलिया देशाचे विदेश मंत्री कोण आहे? तर मारिस पायने। आणि आपल्या देशाचे विदेश मंत्री कोण आहे? तर एस जयशंकर। आणि संरक्षण मंत्री कोण आहे ऑस्ट्रेलिया देशाचे? तर पीटर डटन। आणि आपल्या देशाचे कोण आहे? तर राजनाथ सिंह। मग हे दोन्ही देशांचे विदेश मंत्री आणि संरक्षण मंत्री त्यावेळी एकत्र आले होते। केव्हा? 11 सप्टेंबर 2021 रोजी भारत ऑस्ट्रेलिया दरम्यानची ही द्विपक्षीय मंत्रिस्तरीय संवाद बैठकमध्ये। मग या बैठकीमध्ये काय चर्चा झाली होती? तर या बैठकीत आर्थिक सुरक्षा, सायबर क्लायमेट, क्रिटिकल टेक्नॉलॉजी आणि सप्लाय चेन या विषयावर चर्चा झाली होती। मग मित्रांनो, ही बैठक कुठे झाली होती? तर दिल्ली येथे झाली होती। मग आपण दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाबद्दल काही स्ट्रॅटेजिके बघून घेऊ। मग दिल्लीचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर अरविंद केजरीवाल। उपराज्यपाल कोण आहेत? तर अनिल बैजल। आणि दिल्लीची पहिली महिला शासिका कोण होती? तर रझिया सुलतान। मग दिल्लीमध्ये कोणकोणते प्रमुख स्टेडियम आहेत? तर जवाहरलाल नेहरू स्टेडियम, शिवाजी स्टेडियम, अरुण जेटली स्टेडियम, आंबेडकर स्टेडियम, मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम। तसेच दिल्लीमध्ये कोणकोणती मुख्य पर्यटन स्थळ आहेत? तर लाल किल्ला, जामा मस्जिद शहाजहानच्या काळातील, मोती मस्जिद औरंगजेबाच्या काळातील, कुतुब मिनार, तुगलकाबाद किल्ला, जंतर मंतर, इंडिया गेट, राष्ट्रपती भवन, मुघल गार्डन आणि हुमायूं का मकबरा इत्यादी दिल्ली येथील मुख्य पर्यटन स्थळ आहे। मग दिल्लीमध्ये कोणकोणत्या संस्थेचं मुख्यालय आहे? तर DRDO।
DRDOचं मुख्यालय आहे, तसंच PNBचं मुख्यालय आहे, भारतीय सेना, भारतीय वायुसेना आणि नौदलाचं मुख्यालय आहे. DRDO म्हणजे काय मित्रांनो, तर डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. आणि PNB म्हणजे काय, तर पंजाब नॅशनल बँक. या सर्वांचं मुख्यालय दिल्लीमध्ये आहे. मग दिल्लीमध्ये कोणकोणती प्रमुख विमानतळ आहेत, तर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, पालम विमानतळ आणि सफदरजंग विमानतळ ही प्रमुख विमानतळ आहेत. प्रश्न 4, आंतरराष्ट्रीय दक्षिण सहकार्य दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो, तर योग्य आन्सर आहे ऑप्शन बी 12 सप्टेंबर. तर मित्रांनो, आंतरराष्ट्रीय दक्षिण सहकार्य दिवस हा 12 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. मग हा जो दिवस आहे आंतरराष्ट्रीय दक्षिण सहकार्य दिवस, तर हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात साजरा केला जातो, म्हणजे युनायटेड नेशनच्या नेतृत्वात. मग मित्रांनो, आपण आता खूप वेळेस बघतो की हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात साजरा केला जातो, तो दिवस संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात साजरा केला जातो. मग संयुक्त राष्ट्रसंघाबद्दल आज आपण बोलून घेऊ. संयुक्त राष्ट्रसंघाचे पहिले महासचिव कोण होते, पहिलेच महासचिव कोण होते, तर ट्रिग्वी ली नॉर्वे. आणि वर्तमान सचिव कोण आहे मग आता, तर अँटोनियो गुटेरस. आणि UNचं मुख्यालय कुठे आहे, म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाचं मुख्यालय कुठे आहे, तर न्यूयॉर्कमध्ये. तसेच आपला भारत देश हा संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य देश कोणत्या साली झाला होता, तर 1945 मध्ये. आणि मग आता UNOचे म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्य देश किती आहेत, तर 193. आणि मित्रांनो, म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघामध्ये प्रथमच हिंदी भाषेत भाषण करणारे प्रथम भारतीय कोण होते, तर अटल बिहारी वाजपेयी. हे सुद्धा लक्षात ठेवायचं, इम्पॉर्टंट आहे. मग आता आंतरराष्ट्रीय दक्षिण सहकार्य दिवसाबद्दल आपण बोलतो आहे. तर मग आंतरराष्ट्रीय दक्षिण सहकार्य दिवस 2021ची थीम काय आहे, तर अधिक समावेशक, लवचिक आणि शाश्वत भविष्याच्या समर्थनार्थ एकता, अशी ही थीम आहे 2021ची. मग प्रश्न 5, तमिळनाडू सरकारने कोणाची पुण्यतिथी महाकवी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. योग्य आन्सर आहे ऑप्शन डी सुब्रमण्यम भारती. तर तमिळनाडू सरकारने सुब्रमण्यम भारती यांची पुण्यतिथी महाकवी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. हे सुब्रमण्यम भारती यांचा फोटो. मग सुब्रमण्यम भारती यांचा जन्म केव्हा झाला होता, तर 11 सप्टेंबर 1882 मध्ये. आणि मृत्यू केव्हा झाला होता त्यांचा, तर 12 सप्टेंबर 1921 मध्ये. म्हणून त्यांचा दिवस, मग त्यांची पुण्यतिथी 12 सप्टेंबरला असते. तर मग त्यांचा पुण्यतिथीचा हा दिवस महाकवी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय तमिळनाडू सरकारने घेतला आहे. मग तमिळनाडूचे मुख्यमंत्री कोण आहे, तर MK स्टॅलिन यांनी हा निर्णय घेतला आहे. मग हे कोण होते, तर सुब्रमण्यम भारती कोण होते, तर ते कवी होते. तसेच ते पत्रकार सुद्धा होते, लेखक होते, शिक्षक होते, देशभक्त स्वातंत्र्यता सेनानी सुद्धा होते आणि समाज सुधारक सुद्धा ते होते. आणि मित्रांनो, त्यांनी कोणकोणती कार्य केली होती, तर मग ते बालविवाह विरोधात लढले होते. तसेच ब्राह्मणवाद आणि धर्मामध्ये सुधार करण्यासाठी सुद्धा त्यांनी लढा दिला होता. मग कोणत्या सरकारने त्यांची पुण्यतिथी महाकवी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे, तर तमिळनाडू सरकारने. मग आपण तमिळनाडू राज्याबद्दल स्टॅटिक GK बघून घेऊ. मग तमिळनाडू राज्याची स्थापना केव्हा झाली होती, तर 26 जानेवारी 1950 मध्ये. राजधानी काय आहे तमिळनाडूची, तर चेन्नई. मुख्यमंत्री कोण आहे, तर MK स्टॅलिन. राज्यपाल कोण आहे, तर बनवारीलाल पुरोहित. तमिळनाडू राज्याच्या लोकसभा सीट्स किती आहे, 39. राज्यसभा सीट्स किती आहे, 18. विधानसभा सीट्स किती आहे, 234. उच्च न्यायालय कोणते आहे तमिळनाडूचे, तर मद्रास. मग मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत, तर न्यायमूर्ती संजीव बॅनर्जी. आणि तमिळनाडू राज्यात कोणकोणती धरणं आहेत, तर अमरावती धरण, मेत्तूर धरण, लोअर भवानी धरण, सातनूर, बैगेई, अलियार, पपानसम, कृष्णगिरी, कारुप्पा नदी, मणिमुथार, कोडिवेरी, कल्लानाई, पेरुंचानी, चित्तार, आथुपल्लायम, मुकद्दल, गुंडारू, शोलायार, कमराज इत्यादी. तसेच अजून आहेत मनजालर, कुंडेरीपल्लम, अदावी नैनार कोविल, हायवे धरण इत्यादी तमिळनाडू राज्याची धरणं आहेत मित्रांनो. मग तमिळनाडू राज्याची लोकनृत्य कोणकोणती आहेत, तर
करगट्टम, कुम्मी, कोलाट्टम, कावडी अट्टम, काईसिलबट्टम, माईल अटाम, ओढिलट्टम, देवरतम, पुईक्कल कुदिराई अट्टम इत्यादी तमिळनाडू राज्याची लोकनृत्ये आहेत. तसेच मग तमिळनाडू राज्याचे राष्ट्रीय उद्यान कोणकोणते आहेत तर ते सुद्धा आपण बघून घेऊ. मृदुमलाई, मुकुर्ती, इंदिरा गांधी, अन्नामलाई, गुइंडी, मन्नार समुद्री राष्ट्रीय उद्यानची खाडी इत्यादी तमिळनाडू राज्याचे राष्ट्रीय उद्याने आहेत. मग बघू 6वा प्रश्न. कोणत्या संस्थेमध्ये डिजिटल पॉप्युलेशन क्लॉक स्थापन करण्यात आली तर योग्य आन्सर आहे ऑप्शन सी इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ. तर मित्रांनो इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ या संस्थेमध्ये डिजिटल पॉप्युलेशन क्लॉक स्थापन करण्यात आले. मग या डिजिटल पॉप्युलेशन क्लॉकचे उद्घाटन केव्हा झाले तर 10 सप्टेंबर 2021 रोजी झाले. मग आता याचा काय फायदा होणार आहे, याची काय मदत होणार आहे डिजिटल क्लॉक पॉप्युलेशनची तर हे बाल मृत्यूदर, एकूण प्रजनन दर आणि मातृमृत्यू दर संबंधित डाटा कॅप्चर करण्यात मदत करेल. तसेच भारताच्या लोकसंख्येचा 1 मिनिट दर मिनिट अंदाज देखील ते प्रदान करेल. मग आता आपण उत्तरामध्ये काय पाहिलं, कोणत्या संस्थेमध्ये स्थापन करण्यात आले आहे ते तर इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ. मग इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथबद्दल आपण 2-3 पॉईंट बघून घेऊ. इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ म्हणजे आर्थिक विकास संस्था आहे ती. या संस्थेची स्थापना केव्हा झाली होती तर 1952 मध्ये. अध्यक्ष कोण आहेत तर NK सिंह आणि तरुण दासो. आणि हे स्थान कुठे आहे म्हणजे कुठे आहे हे संस्था तर दिल्ली विश्वविद्यालय. प्रश्न 7वा. याहूच्या नवीन CEO पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली. योग्य आन्सर आहे ऑप्शन ए जिम लँझोन यांची. तर याहूच्या CEO पदावर जिम लँझोन यांची नियुक्ती करण्यात आली. मग CEO म्हणजे काय तर चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर जिम लँझोन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मग याहू काय आहे मित्रांनो आपल्या सर्वांना माहीतच आहे. याहू हे सर्च इंजिन आहे. हा लोगो. स्थापना केव्हा झाली होती जानेवारी 1994 मध्ये. मुख्यालय कुठे आहे तर कॅलिफोर्निया येथील सनीवेल येथे. संस्थापक कोण आहे याहूचे तर जेरी अँगो आणि डेव्हिड फिलो. प्रश्न 8वा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या शहरात सरदार धाम भवनचे उद्घाटन केले. योग्य आन्सर आहे ऑप्शन ए अहमदाबाद. तर मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील अहमदाबाद या शहरात सरदार धाम भवनचे उद्घाटन केले. मग हे उद्घाटन कसे केले तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले. मग आता आपण याबद्दल इम्पॉर्टंट पॉईंट बघून घेऊ. मग आता हे जे भवन आहे सरदार धाम भवन हे काय आहे तर ग्रामीण भागातील मुलांसाठी वसतिगृहाची सुविधा पुरवते. तसेच पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या अधिकृत प्रकाशनानुसार सरदार धाम शैक्षणिक आणि सामाजिक परिवर्तनासाठी समाजातील दुर्बल घटकांचे उत्थान आणि तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दिशेने काम करत आहे काय सरदार भवन. आणि तसेच आधुनिक सुविधांसह विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक सुविधांचा सुद्धा त्यात समावेश आहे. आणि मित्रांनो अजून आर्थिक बाबींची पर्वा न करता 2000 मुलींसाठी वसतिगृहाची सुविधा सुद्धा तिथे असणार आहे. कशामध्ये तर सरदार धाम भवन येथे. त्याचं उद्घाटन कोणी केलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. आणि कुठे केलं तर गुजरात राज्यातील अहमदाबाद या शहरामध्ये. मग प्रश्न 9वा. कोणकोणत्या संस्थांनी देशभरातील सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी ATL स्पेस चॅलेंज 2021 कार्यक्रमाचे आयोजन केले. योग्य आन्सर आहे ऑप्शन डी वरील सर्व. तर मित्रांनो मग नीती आयोग, अटल इनोव्हेशन मिशन आणि इस्रो या 3 संस्थांनी देशभरातील सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी ATL स्पेस चॅलेंज 2021 कार्यक्रमाचे आयोजन केले. मग हे कार्यक्रमाचे आयोजन CBSEच्या सहाय्याने आयोजित केले. CBSE म्हणजे काय सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन म्हणजे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सहाय्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले. कोणत्या कार्यक्रमाचे तर ATL स्पेस चॅलेंज 2021 या कार्यक्रमाचे आयोजन केले. आणि कोणत्या संस्थांनी तर नीती आयोग, अटल इनोव्हेशन मिशन आणि इस्रो या 3 संस्थांनी. मग आता हे कार्यक्रम नेमका काय आहे तर
या कार्यक्रमाअंतर्गत शाळांना प्रयोगशाळा उभारण्यासाठी अनुदान मिळेल, जे विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पनांना आकार देण्यासाठी आणि प्रयोगशाळांमध्ये स्वतःहून नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यास प्रोत्साहित करेल, असं याचं उद्दिष्ट आहे. कशाचं? अटल स्पेस चॅलेंज 2021 या कार्यक्रमाचं. मग मित्रांनो, इथे उल्लेख आला नीती आयोग, अटल इनोव्हेशन मिशन आणि इस्रो. मग या तिघ संस्थांबद्दल आपण इम्पॉर्टंट पॉईंट बघून घेऊ. नीती आयोग हा नीती आयोगाचा लोगो. नीती आयोगाची स्थापना केव्हा झाली? तर 1 जानेवारी 2015 मध्ये. मुख्यालय कुठे आहे? तर नवी दिल्ली येथे. अध्यक्ष कोण आहेत? तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी. उपाध्यक्ष कोण आहेत? तर राजीव कुमार. आणि CEO कोण आहेत? तर अमिताभ कांत. तसंच आपण ATL इनोव्हेशन मिशन बद्दल सुद्धा बोलून घेऊ. हे नीती आयोगाने एक नवकल्पना प्रोत्साहन म्हणून सुरू केलेले व्यासपीठ आहे, ज्यात शिक्षण तज्ज्ञ, उद्योजक आणि संशोधक यांचा समावेश आहे. आणि अजून एक संस्था आहे इस्रो. या 3 संस्थेमार्फत ते आयोजित केलं आहे. काय आयोजित केलं आहे मित्रांनो? तर अटल स्पेस चॅलेंज 2021 कार्यक्रम आयोजित केला आहे. नीती आयोग, अटल इनोव्हेशन मिशन आणि इस्रो या 3 संस्थांनी. मग आता आपण इस्रोबद्दल बोलून घेऊ. इस्रो काय आहे? तर आपल्या भारताची स्पेस एजन्सी आहे, अंतराळ एजन्सी. मग इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन असं आहे ते. आणि त्याला मराठीत काय म्हणतात? तर भारतीय अंतरिक्ष संशोधन संघटना. हा आपल्या इस्रोचा लोगो. मग इस्रोची स्थापना केव्हा झाली होती? तर 15 ऑगस्ट 1969 मध्ये. मुख्यालय कुठे आहे? तर कर्नाटक राज्यातील बेंगळुरू येथे. संस्थापक कोण आहे? तर विक्रम साराभाई. आणि अध्यक्ष कोण आहेत? तर के सिवन. मग आता शेवटचा प्रश्न बघू मित्रांनो. प्रश्न 10वा. कोणत्या राज्यात भारतातील सर्वात मोठ्या मुक्त हवेत नेचाघर म्हणजे ओपन एअर फेर्नरी नर्सरीची स्थापना करण्यात आली? योग्य आन्सर आहे ऑप्शन डी, उत्तराखंड या राज्यात. तर उत्तराखंड या राज्यात भारतातील सर्वात मोठ्या मुक्त हवेत नेचाघर ओपन एअर फेर्नरी नर्सरीची स्थापना करण्यात आली. मग आता उत्तराखंड राज्यात नेमकं कुठे? तर राणीखेत येथे. आणि हे तिथे मग राणीखेत येथे म्हणजे उत्तराखंड राज्यातील राणीखेत येथे नेचाच्या सुमारे 120 जाती आहे. आणि नेचा काय आहे मित्रांनो? तर एक वनस्पती आहे. मग केंद्र सरकारच्या CAMPA योजनेअंतर्गत उत्तराखंड वन विभागाच्या संशोधन शाखेने 3 वर्षाच्या कालावधीत ते विकसित केले आहे. काय? तर नेचा वनस्पती विकसित केली आहे. मग उद्दिष्ट काय आहे मित्रांनो याचं? कशाचं? तर ओपन एअर फर्नरीचं उद्दिष्ट काय आहे? तर त्याचं उद्दिष्ट असं आहे की नेचा म्हणजे फर्न, वनस्पतीच्या विविध जातींचे संवर्धन करणे. कोणत्या जातींचे संवर्धन करणे? नेचा वनस्पतीच्या विविध जातींचे संवर्धन करणे आणि त्यांच्या पर्यावरणविषयक भूमिकेबद्दल जागृती निर्माण करणे आणि पुढील संशोधनाला प्रोत्साहन देणे, असं त्याचं उद्दिष्ट आहे. मग आता मित्रांनो आपण इथे पाहिलं CAMPA. मग CAMPA हे काय आहे? तर तो एक कायदा आहे, भारतीय कायदा आहे तो. मग त्याबद्दल सुद्धा आपण इम्पॉर्टंट पॉईंट बघून घेऊ. CAMPA म्हणजे कॉम्पेन्सेटरी एफॉरेस्टेशन फंड मॅनेजमेंट अँड प्लॅनिंग ऑथॉरिटी म्हणजे वनीकरण निधी कायदा आहे मित्रांनो. तो एक भारतीय कायदा आहे जो प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात योग्य संस्थात्मक यंत्रणा प्रदान करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून वन जमिनीच्या बदल्यात सोडलेल्या रकमेचा कार्यक्षम आणि पारदर्शक पद्धतीने जलद वापर सुनिश्चित होतो, असा तो कायदा आहे मित्रांनो. मग आता हे जे आहे काय? ओपन एअर फर्नरी म्हणजे मुक्त हवेत नेचाघर या नर्सरीची स्थापना कोणत्या राज्यात करण्यात आली? उत्तराखंड या राज्यात, राणीखेत येथे. मग उत्तराखंड राज्याचा उल्लेख आला तर मग आपण आता उत्तराखंड राज्याबद्दल स्टॅटिक GK बघून घेऊ. मग उत्तराखंड राज्याची स्थापना केव्हा झाली? तर 9 नोव्हेंबर 2000 मध्ये. राजधानी काय आहे? तर गैरसैंण. मित्रांनो या उत्तराखंड राज्याच्या 2 राजधान्या आहेत. एक उन्हाळी राजधानी गैरसैंण आहेत आणि हिवाळी राजधानी डेहराडून आहे. मग आता मला तुम्ही एक सांगा की कोणतं असं एक राज्य आहे की त्याला कोणतं असं एकमेव राज्य आहे की त्याला 3 राजधान्या आहेत? तर तुम्हाला हे माहीत येत असेल तर याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करून सांगा. आणि त्या 3 राजधान्या कोणत्या आहेत ते सुद्धा टाईप करून तुम्ही मला सांगा. मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे. मुख्यमंत्री कोण आहे उत्तराखंड राज्याचे? तर पुष्कर सिंह धामी. राज्यपाल कोण आहेत? तर गुरमीत सिंह. आणि उच्च न्यायालय काय आहे उत्तराखंडचं? तर उत्तराखंडच.
मग उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहे मित्रांनो, तर राघवेंद्र सिंह चौहान. लोकसभा सीट किती आहे उत्तराखंड राज्याच्या, तर 5. राज्यसभा सीट किती आहे, 3. विधानसभा सीट किती आहे, तर 70. मग उत्तराखंड राज्यामध्ये कोणकोणती धरणं आहेत, तर बैगुल, बाऊर, भीमताल, धौलीगंगा, धोरा, हरिपुरा, इचारी, जमरानी, कोटेश्वर, लखवार, मनेरी, नानकसागर, रंगागंगा, टिहरी आणि तुमरिया इत्यादी उत्तराखंड राज्यामध्ये धरणं आहे. मग उत्तराखंड राज्यामध्ये कोणकोणती राष्ट्रीय उद्याने आहे म्हणजे नॅशनल पार्क आहेत, तर जिम कॉर्बेट नॅशनल पार्क, गोविंद, नंदादेवी, फुलो की घाटी, राजाजी आणि गंगोत्री इत्यादी राष्ट्रीय उद्यान आहेत. मग लोकनृत्य कोणकोणते आहे उत्तराखंड राज्याचे, तर मंडाळ, धडिया, चौफुला, छोलिया, झुमेलो, तांदी, झोडा, छपेली, चाचरी, रणभूत, जागर, भागनौली, लंगवीर, पांडवलीला किंवा पांडवार्थ असं म्हणतात, हारुल, बुडियात आणि नाटी इत्यादी उत्तराखंड राज्याची लोकनृत्य आहे. मग अशा प्रकारे मित्रांनो मी पूर्ण 10 प्रश्न तुम्हाला व्यवस्थितपणे समजावून सांगितले. आणि मित्रांनो जर तुम्हाला टोक्यो ऑलिम्पिक आणि टोक्यो पॅरालिम्पिकचा सुद्धा अभ्यास करायचा असेल तर ते सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे. मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देऊन देईल, तर तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून ते व्हिडिओ बघू शकता. अशा प्रकारे मित्रांनो मी पूर्ण 10 प्रश्न तुम्हाला व्यवस्थितपणे समजावून सांगितले आहे. आणि आता एक शेवटचा प्रश्न आहे तो तुमच्यासाठी. मग प्रश्न असा आहे, कोणता देश हा जगातील पहिला असा देश ठरला आहे जिथे नवीन घरामध्ये विद्युत वाहनांसाठी चार्जर सुविधा प्रस्थापित करणे बंधनकारक असेल. ऑप्शन तुम्हाला दिलेले आहे. जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तुम्ही बिनधास्त कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगू शकता. आणि जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत नसेल मित्रांनो तर तुम्ही चिंता करू नका, येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला याचं उत्तर नक्की मिळून जाईल. आशा करते मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, आणि आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तसेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या 10 विद्यार्थ्यांपर्यंत आपला व्हिडिओ नक्की पोहोचवा. चला तर मग मित्रांनो आपण व्हिडिओला इथेच विराम देऊया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.